इचलकरंजी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्क अध्यक्ष यशवंत किलेदार व नंदकुमार चिले यांच्या इचलकरंजी दौऱ्याला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। दौऱ्यादरम्यान पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देत पदाधिकाऱ्यांना सक्रियपणे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या। दौऱ्याची सुरुवात शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली। यानंतर दातेमळा येथील रोटरी क्लब मध्ये जिल्ह्यातील पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। बैठकीत संघटनात्मक बांधणी, रिक्त पदांची तातडीने पूर्तता, पक्ष शिस्त आणि तळागाळातील संपर्क वाढवण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या भागात सक्रिय राहून युवक, महिला, विद्यार्थी व कामगार वर्गापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका पोहोचवावी असे आवाहन यशवंत किलेदार यांनी केले। पक्षाच्या विचाराशी निष्ठा ठेवून संघटना विकासासाठी कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने काम करावे असे आवाहनही त्यांनी केले। नंदकुमार चिले यांनी आगामी स्थानिक राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संघटन मजबूत करण्याची गरज अधोरेखित केली। कार्यकर्त्यांमध्ये समन्वय आणि शिस्त राखून जनतेच्या प्रश्नांवर आक्रमकपणे भूमिका घ्यावी असे मार्गदर्शन त्यांनी केले। ही बैठक जिल्हाध्यक्ष दौलतराव पाटील, राजू दिंद्रले यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। यावेळी शहराध्यक्ष रवी गोंदकर, जिल्हा सचिव प्रतापराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, तालुका अध्यक्ष वैभव भोसले, संतोष चव्हाण, कुमार पुदाले, लखन लादे, बाळासाहेब कदम, संजय पाटील, मोहन जोशी, मनोहर जोशी, प्रसाद पाटील, रसिका साळुंके, महेश शेंडे, विनायक मुसे, रोहित कोटकर, लखन बिसे, अभिषेक सारडा, प्रमोद भाटले, दिलीप जाधव, संदीप पवार यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।